नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण गावठी कोंबडा कसा करायचा ते बघूया। तर त्यासाठी हा कोंबडा साफ करून आणलेला आहे आणि त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण गावठी कोंबडा कसा करायचा ते बघूया। आपण गावठी कोंबडा करण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मसाला घालूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, एका लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ हे सर्व गावठी कोंबड्याला लावून घेऊया। चोरून चोरून लावायचे आहे। आणि 1 तासभर मॅरिनेशनला ठेवून देऊया। तर गावठी कोंबड्याच्या कालवणासाठी आपण वाटण करणार आहोत। त्यामध्ये अर्धा वाटी खोबरा घेतलाय, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि 1 कांदा, त्याला 4 भाग केलेत। हे सर्व भाजून घेऊया। भाजलेल्या कांदे खोबऱ्याचं वाटण गावठी कोंबड्यामध्ये घातल्याने गावठी कोंबड्याला एक खूप छान अशी चव येते। तर गावठी कोंबडा करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। 1 चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 चक्री फूल, थोडीशी दालचिनी, 4 त्रिफला, 4 लवंग, 4-5 मिरी दाणे आणि थोडंसं शहाजिरं घालूया आणि 2-3 तमालपत्र। या मसाल्यांमधून सौम्य सुवास बाहेर पडेपर्यंत त्यांना परतून घ्यायचं आहे। सौम्य सुवास बाहेर पडायला लागला की त्यामध्ये कांदा घालून घेऊया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेत। कांदा मस्तपैकी सोनेरी रंग येईल इथपर्यंत परतायचा आहे। कांदा लवकर परतावा त्यासाठी मी थोडंसं मीठ त्यामध्ये घालते, म्हणजे कांदा लवकर परतेल, त्याला लवकर सोनेरी रंग येईल। कांदा आपण परतायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण हे भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण आणि मिरची आणि थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घेतली, याचं वाटण करून घेऊया। तुमच्याकडे पाटा असेल तर हे वाटण तुम्ही पाट्यावर केलं तरी सुद्धा चालेल, नसेल तर मिक्सर मध्ये वाटून घ्या। तर हे भाजलेलं खोबरं आणि कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सुद्धा चिरून घेतलेलं आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून चांगलं वाटून घेते। तर मंडळी तुम्ही बघू शकताय खूप बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण तयार झालेलं आहे। शकता कांद्याला देखील सोनेरी रंग यायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये आलं लसूण घालूया। 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि 1 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे, ते टेचून घेतलेलं आहे, कारण आपण वाटणामध्ये सुद्धा लसूण घेतलंय, तिथे आपण आलं नाही घेतलं म्हणून इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता कांद्यासोबत आलं लसूण देखील परतून घेऊया। तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर तुम्ही गरम मसाला घातलात तरी सुद्धा चालेल, पण जेव्हा आपण खडे मसाले घालतो तर तेव्हा गरम मसाल्याचं प्रमाण खूप कमी ठेवावं। जर तुम्ही खडे मसाले घालून गरम मसाला देखील घालत असाल आणि तो जास्त प्रमाणात घालत असाल तर ते चवीला खूप उग्र होतं आणि शरीरातली उष्णता देखील वाढते, कारण गरम मसाला हा गरम असतो, उष्ण असतो। तर मस्त कांदा परतून झालेला आहे, खूप छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। गॅस आता मंद आचेवर केलेला आहे। कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे, त्यासोबत आलं लसूण देखील परतून झालाय। आता आपण मसाले घालून घेऊया।
तर इथे मी आगरी पद्धतीचं तिखट 2 चमचे घालत आहे. आपण सोबतच मॅरिनेशनला सुद्धा मसाला वापरलेला आहे आणि वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची घेतली आहे. 2 चमचे मसाला घातलाय म्हणून 1 चमचा हळद, कारण मी नेहमी जेवण करताना एकाच 2 प्रमाणे हळद आणि मसाल्याचा वापरते. आणि नेहमीप्रमाणे चवीपुरतं हिंग, आवडत नसेल स्किप केलं तरी सुद्धा चालेल. 1 चमचा धनेपूड. हे सर्व मंद आचेवरच सौम्य असा मसाल्यांचा सुवास बाहेर पडेपर्यंत परतायचे आहेत. खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. यानंतर आपण गावठी कोंबडा मॅरिनेशनला ठेवून 1 तास झालेला आहे. तर आता आपण हे सर्व फोडणीमध्ये घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. कांदा परतत असताना आपण मीठ घातलंच होतं. आता थोडंसं मीठ घालूया. ज्यांना अंदाज नसेल त्यांनी चाखून घाला, म्हणजे जेव्हा आपला गावठी कोंबडा शिजेल तेव्हा त्यांनी मीठ घालावं. पण आता या कोंबड्याच्या चिकनवर झाकण देऊन 2-3 मिनिटं वाफ काढूया. 2-3 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून बघूया. खूप छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. पाणी गरम घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मीडियम आचेवर करून झाकण देऊन कोंबडा शिजायला ठेवूया. कोंबडा शिजायला ठेवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण झाकण काढून बघूया. जेव्हा चिकन इथून सुटतं तेव्हा कोंबडा शिजलेला असतो. फोर्क इझिली जातो, याचा अर्थ चिकन शिजलेला आहे. कोंबडा छान शिजलेला आहे. आता आपण ह्यामध्ये बटाटा घालून घेऊया. गावठी कोंबडा बटाट्याशिवाय अपूर्णच. तर आता आपण बटाटा सुद्धा घालून घेऊया आणि सोबतच हे वाटलेलं वाटण सुद्धा घालून घेऊ. वाटण घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया. आणि पुन्हा झाकण देऊन बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेऊया. झाकण काढून बघूया. खूप छान बटाटा शिजलाय का बघूया. हे बघा, फोर्क इझिली जातोय, याचा अर्थ बटाटा देखील शिजलेला आहे. गावठी कोंबडा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. कारण आपण खडे मसाले घातलेत म्हणून मी थोडासा गरम मसाला घालत आहे, नाहीतर गरम मसाल्यांचा उपद्रव असेल. तर मंडळी, आपला गावठी कोंबडा शिजलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि झाकण देऊन ठेवूया. तर अशा प्रकारे मंडळी गावठी कोंबडा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.